आवाज संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा त्यासाठी त्यांना या व्यासपीठावर संधी मिळाली आणि आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानापर्यंत पोहोचला जातोय। त्यांना देखील माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा असतील। चांगले समालोचक आहेत ते देखील मी त्यांना विनंती करेल मॅचचं धावतं वर्णन आपण आपल्या जुबानी करायचंय। हॅलो, धन्यवाद फडे सर। गोविंद आणि सोनू पण कालची मॅच पाहिली क्वालिफाय मध्ये कामतपाडा संघाने केला गेला। आज ह्या दिवसामध्ये आज शेवटचा अंतिम दिवस आहे। इथे प्रेक्षकांची खूप गर्दी पाहतोय आपण। पहिला चेंडू असेल, बिरवाडी संघ एक चांगलासा संघ आहे आणि कामतपाडा त्याहीपेक्षा चांगला संघ आहे। दोघांमधली ही चुरशीची मॅच आपण पाहतोय। पहिला चेंडू असेल, एक मुरबाड तालुक्यातला हा फलंदाज स्टार फलंदाज कालच्या पहिल्या इनिंग मध्ये 67 स्वतःच्या वैयक्तिक धावा केल्या होत्या, बनवल्या होत्या, त्याच गोलंदाजाला सामोरं जातोय। पहिला चेंडू असेल, गोलंदाजी मार्कवरती, ओहो सुंदर ऑफ साइडला खेळला चेंडू पाहतोय आपण। एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न चालू असताना चेंडू जातोय सीमा पार चौकार। वा वा, व्हेरी गुड, चांगला चौकार आपण पाहिला। पहिला चौकार लगावला गेला आणि 4 धावा मिळाल्या गोविंदला। गोविंदच्या खात्यामध्ये 4 धावा जातील आणि संघाच्या खात्यामध्ये 4 टोटल धावा फलकावरती अंकित होतील 4। सुरुवातीपासून हा फलंदाज हा बॅट्समन निश्चितच चांगला खेळतो, सुंदर खेळतो आणि पहिल्याच चेंडूवरती प्रहार करतो। चौकार लगावला गेला आपण पाहतोय। पॉवर प्ले आणि तिकडे रोडवरती, रोडच्या साईडला जर रस्त्याच्या बाजूला जी गाडी आहे त्या गाडीचा आरसा जरा खाली करायचा आहे। जे जोगेजणे उभे आहेत त्यांनी जर आरसा खाली करायचा आहे गाडीचा। ओहो, आकाशमय चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय आणि वाह, षटकार आपण पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवरती हो मोठा ब्लास्ट षटकार। त्या क्षणी तुडकावला गेला गोविंदने आणि तो कॉमेंट्री बॉक्सच्या छतावरती, मंडपावरती निघालाय। चेंडू घ्यायचा, सचिन सर सलामी दिली कॉमेंट्री बॉक्सला। सरळ सरळ गोविंदच्या बॅटमध्ये निघालेला हा एक 900 ग्रॅमची ही बॅट आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये आहे। मी त्याला विचारलं होतं बॅटचं वजन आणि त्यांनी सांगितलंय मला। आणि पहिला चौकार आणि दुसरा षटकार गोलंदाजी पाहतोय, मागणी ठरली जाते। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू विकेट किपरच्या साह्याने बाउंड्री लाईनच्या दिशेने धावतोय चेंडू आणि 2 क्षेत्ररक्षण मागे धावत असताना चेंडू जातोय सीमा पार चौकार। 4 धावा मिळतील या चेंडूवरती। डासिंग आमचे पंच सचिन सर इंडिया संघातनं सलामीला उतरायचे फलंदाजीसाठी। या ठिकाणी अतिशय सुंदररित्या जे नियोजन आहे ते सर्वांच्या माध्यमातून, आमच्या कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। आपण या ठिकाणी ज्या जर्शा प्रत्येक संघाने या ठिकाणी परिधान केलेल्या आहेत, यासाठी महत्त्वाची आम्हाला 72 संघांना जे टी शर्ट दिले, ज्यांच्याकडून आम्हाला मोफत दरामध्ये मिळाले, ते नंदू रोठे यांचं आमच्या कमिटीकडून जेवढं काही कौतुक करावं, जेवढं काही स्वागत करावं किंवा आभार मानावं तेवढे कमीच आहेत। आम्ही पुनश्च एकदा त्यांचा आभार मानतो। धन्यवाद पंडित सर। पुन्हा एकदा मॅच कडे वळूया आपण। धावसंख्या झाली 14 आपण पाहतोय। पुढील चेंडूनी सांगता होते, सुंदर भेदक मारा करतोय। पुन्हा एकदा अंदरुनी किनारा शॉर्ट पिच चेंडू होता आणि इथे गडी बाद होतोय। नावरती किनारा लागले, डगआउट पवेलियनचा रस्ता, इथे खेळीचा अंत होतोय। गोविंदचा गडी बाद होतोय। धावा मात्र 14 बनवल्या स्वतःच्या खात्यामध्ये 14 आणि संघाच्या खात्यामध्ये 14। टोटल धावसंख्या झाली 14। पहिला झटका बसतोय, पॉवर प्लेचा षटक आपण पाहत होतो। या षटकामध्ये मोठा प्रहार करताना इथे बॅटची कडा घेतली चेंडूने सरळ। गोलंदाजाने झेल पकडण्यात कुठली प्रकारची चुकी केली नाही। झेल पूर्णपणे टिपला गेला, मैदानाच्या बाहेर जातोय। आपण सुंदर मॅच पाहिली कालही। 3 डावांमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार लगवायचा आणि त्याच्यानंतर बाद व्हायचा। हा एक चांगला खेळाडू आपण याच्या माध्यमातून गोलंदाजी सुंदर करतोय। थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याची गोलंदाजी। तुर्तास आपण पाहतोय
आणि नवीन बॅट्समन गणेश तानाजीला साथ देण्यासाठी आलाय गणेश. पाहूया पण त्याच्याकडनं अपेक्षा असतील कामातपाडा संघासाठी. पहिले षटक साजरं करतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. हा ट्रॅकर चेंडू पंचांकडनं अपील येते, सॉरी खेळाडूकडनं अपील येते, परंतु पंचांनी ते फेराळून लावले आणि धावा मात्र स्थिरावत आहेत. 14 धावा पाहतोय आपण फलकावरती. सुंदर गोलंदाजी, स्वतःला सावरलाय, कमबॅक केलाय, शांत चित्ताने गोलंदाजी करतोय. पहिल्याच 3 चेंडूंवरती चांगले प्रहार पाहायला मिळाले आपल्याला, परंतु तो गडी इथे निश्चित बाद झाला. पुढील चेंडूनी सांगता होते पुन्हा एकदा. ओहो, पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू आकाशमय खेळलाय. चेंडू उंचावून खेळलाय, खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. लॉंग ऑन मिड विकेटच्या डोक्यावरनं मैदानाच्या बाहेर जातोय. चेंडू जातोय चौकार. 4 धावा मिळतील फलंदाजाला आणि धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा होत आहेत, 18 धावा होत आहेत फलकावरती अंकित. चांगली फलंदाजी आपण पाहतोय कामातपाडा संघाकडनं. आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आज इथे षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली आहे 18. एक गडी बाद झालाय, गोविंद बाद झालाय. चांगलासा फलंदाज, संघाचा नेतृत्व करणारा, संघाचा दर्जेदार फलंदाज बाद झालाय, मैदानाच्या बाहेर गेलाय. आणि तानाजी आणि सोनू हा किल्ला लढवत आहेत. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांचा सामना असणार आहे. गणेश आणि तानाजी. स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक दुसरं षटक टाकतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव ललित. ललितचा हा पहिला चेंडू असेल. बॅटिंग मार्कवरती असणार आहे. ज्या पुन्हा हा प्रकार चेंडू होता, हवेत खेळलाय, खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. झेल मात्र अचूक टिपला गेलाय. कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही झेल. इच्छुक पद्धतीने टिपला गेलाय. पुन्हा एकदा दुसरा गडी बाद होतोय कामातपाडा संघाचा. इथे पाठोपाठ इथे गडी बाद होत आहेत. एकामागे एक इथे गडी बाद होत आहेत. चांगला फलंदाज तंबूत परततोय. आपण पाहतोय धावसंख्या इथे स्थिरावली गेली आहे. 18 धावा. नवीन फलंदाज, न्यू बॅट्समन येतोय कैलास. कैलास चांगला खेळला होता कालच्या दिवसामध्ये, आपण पाहायला गेला होता. कैलास पर्वताचं नाव आहे. त्याच्याकडनं अपेक्षा असतील इथे मोठी धावसंख्या उभारायची आहे. त्या अनुषंगाने कैलासला पाठवलं गेलंय. लक्ष्मण भगत कुठे असतील, तुमच्यापर्यंत माझा आवाज जर पोहोचत असेल तर आपले भरतड साहेब त्यांची वाट पाहता तिकडे यायचे त्यांनी. ओहो, पुन्हा एकदा आखडू टप्प्याचा चेंडू, हा ट्रॅकर चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. त्याहून एक सिंगल धाव पूर्ण झाली. समाधानी व्हावं लागेल एक धावेवरती. धावसंख्या पुढे झाली. 19 धाव होतील. दुसरं षटक चालू आहे. आपण पाहतोय पॉवर प्लेची षटक संपला गेलाय आणि रेग्युलर षटक चालू आहे. धावा झाल्यात 19. बिरवाडी वर्सेस कामतपाडा दोघांमधली सुरक्षितची आपण मॅच पाहतोय प्रेक्षकांच्या समावेश सोबत. पुढील चेंडूने सांगता होते जे हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही. निर्धाव चेंडूने सांगता झाली. चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू निघाला गेलाय. धावसंख्या आहे 19 धावा. आपण पाहतोय दुसरं षटक तुर्तास चालू आहे. गोलंदाज मात्र एकमेव सज्ज होतोय, स्वतःला सावरतोय. डॉट चेंडूने सांगता झाले. अप्रतिम फलंदाजाला चुकवत्या क्षणी गोलंदाज चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला गेला. निर्धाव चेंडूने सांगता झाली पुढील चेंडूची. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू होता. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. मिडविकेट पॉइंट वरती क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि दुहेरी धावेसाठी प्रयत्न चालू असताना दुहेरी धाव पूर्ण होते. समाधानी व्हावे लागेल. 2 धावांवरती धावसंख्या पुढे निघेल. 21 धाव अंकित होतील फलकावरती. आपण पाहतोय सुंदर मॅच मध्ये एक सिंगल डबल धावा येत आहेत. पहिल्याच षटकामध्ये मात्र 3 चौकार आणि 1 षटकार लगावला गेला होता. आपण पाहतोय दुसरं षटक, एक सुंदर षटक आपण पाहतोय. 3 धावा आल्यात या षटकामध्ये. ललितचे हे षटक आपण पाहतोय. पुढील चेंडूने सांगता होते ललितचा हा पुढचा चेंडू असेल. कैलाससाठी अप्रतिम चेंडू खेळला गेलाय. आडव्या पट्ट्याने खेळलाय. कार्पेट शॉट पाहतोय आपण. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. त्याहून अधिक एक सिंगल धाव मिळेल. खराब चेंडूपैकी पाहतोय आपण. दुर्लक्ष असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि सिंगल धाव मिळते. धावसंख्या पुढे जाईल. 22 धाव होतील. 22 रन आतापर्यंत
कुठल्याही खेळाडूला जर दुखापत झाली असेल, कुणाला जर लागलं असेल तर दवाखाना हॉस्पिटल चालू आहे. जर कुणाला जायचं असेल, कुणाला स्प्रे वगैरे बॉडीवरती मारायचं असेल, त्यांचं काल एक आला होता, त्याच्या खांद्याला दुखत होतं, जर कुणाला दुखापत झाली असेल तर हॉस्पिटल चालू आहे, जायचंय आपण. तत्पूर्वी आपण मॅच मध्ये जातोय. मोठा फटका, मोठा प्रहार आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार, 6 धावा मिळतील. एक दर्शकांचं स्वागत होतंय आणि पंचांचा हात वरती होतोय. 6 धावा मिळतील या चेंडूवरती, 6 धावा मिळतील. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या होईल ती 28 धावा अंकित होत आहेत फलकावरती. पाहतोय आपण षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद झालेत. धावसंख्या झाली 28 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर, प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर बसायचंय जरा प्लीज. आजच्या दिवसामध्ये सुंदर सहकार्य केले तुम्ही, शेवटपर्यंत असंच सहकार्य करत राहा. या ठिकाणी मी सगळ्या प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंतीने सूचना करेल, कारण आमच्या क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी फिल्डिंग करायला जर अडचण येते. जर त्यांना बाहेरील चेंडू आतमध्ये टाकायचा असेल फ्लो करून तर त्यांना जमणार नाही. त्यामुळे आपली विनंती आहे की सर्वांनी ग्राउंडची जी रेष आहे पडद्याच्या मागे उभे राहा प्लीज. जरा आम्हाला सहकार्य करा, कारण का हे निर्णायक सामने या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हे सामने निर्णायक सामने आहेत आणि या निर्णायक सामन्यामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण जर त्यांना जर त्रास झाला तर एका धावाचं महत्व किती असतं हे प्रत्येक संघाला कळतं. या साईडचे जे पुढे आलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या पडद्याच्या मागे थांबा प्लीज. अंडरस्टँड, सगळ्यांना समजून घ्या. आपण सर्व खेळाडू वृत्तीचे प्रेक्षक आहात. हो हो, खरंच महत्व आहे प्रत्येक रणाला आणि प्रत्येक धावेला. कमलेशजी अधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी कमिटीकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी सर्व प्रेक्षकांना जे खेळाडू कक्षामध्ये बसलेले आहेत त्यांना एक सूचना करतो की जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की खेळाडू कक्षामध्ये बाकी कुठल्याही प्रेक्षकांनी बसायचं नाहीये. धन्यवाद. आपण पाहिला गेला इथे चांगला आडव्या टप्प्याने मोठा प्रहार केलाय. खाली क्षेत्ररक्षण विकेटकीपर स्वतः तयार आहे. झेल मात्र सुटला गेला. इथे जमिनीवर लँड झाला चेंडू. आपण पाहतो एक सिंगल धाव तत्पूर्वी इथे मिळाली गेली. धावा पुढे जातील. धावा 31 झाल्या त्या फलकावरती अंकित. आणि तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजाचं नाव आहे प्रदीप. स्वतःचं वैयक्तिक आणि संघिक तिसरं षटक टाकतोय. आतापर्यंत 3 धावा दिल्या गेल्यात. पुढील चेंडूनी सांगता होते. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न होता. आकडू टप्प्याचा चेंडू हा ट्रॅकर होता परंतु नाही. निर्धाव चेंडूनी सांगता झाली. फलंदाज इथे फसला गेलाय. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबला गेला. चांगल्या चेंडूची सांगता आपण पाहिली इथे. गोलंदाज मात्र इथे सक्षम होतोय, स्वतःला सावरतोय. जी हा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एलबी झालाय. चेंडू पुन्हा एकदा सावरतोय स्वतःला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता. चांगली अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय याच्या माध्यमातून गोलंदाजा प्रदीपच्या. कारण 2 षटक आपल्याला पाहायला गेले तर मागडे ठरले गेले. 2 षटकांमध्ये चांगली अशी धावसंख्या उभी केली होती. पुन्हा एकदा त्याच स्थितीत चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता झाली. आतापर्यंत 3 चेंडू डॉट काढले गेलेत, चांगले फेकले गेलेत. आपण पाहिलेत प्रदीप एक चांगला उत्कृष्ट आणि नामांकित गोलंदाज असावा. आतापर्यंत 3 धावा दिल्या गेल्यात आपल्या गोलंदाजीतनं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, फसला गेलाय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद. 31 धावा झाल्यात. एक शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. फलंदाज मात्र बाद झालाय. आपण पाहिलं गेलं विकेट किपिंग इथे झाली गेली आहे. 3रा विकेट इथे बाद झालाय कामतपाडा संघाचा. आणि न्यू फलंदाज, नवीन फलंदाज येतोय, नवीन बॅट्समन. त्याचं नाव सांगायचंय अशोक. अशोकलाही चांगलं खेळावं लागेल, अशोक चक्रासारखं. कारण इथे आपण एक महत्त्वपूर्ण मॅच पाहतोय आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे. कारण आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये 6 टीम्स इथे असतील. 6 टीम्सला इथे 6 ट्रॉफ्या आहेत. परंतु प्रत्येकाला वाटतं मला पहिली बक्षीस मिळावी, द्वितीय पारितोषिक मिळावं. त्या अनुषंगाने आपण इथे मॅच पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये 4थं षटक टाकण्यासाठी येतोय कामतपाडा संघाकडनं, सॉरी बेरवाडी संघाकडनं हा ऋतिककडे चेंडू सोपवला गेला. हाताळणी करण्यासाठी ऋतिक हा शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. आपण पाहतोय 3 षटक इथे टाकले गेलेत, फेकले गेलेत. 3 षटकांमध्ये धावसंख्या झाली 31. जरा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे.
शेवटचा अंतिम षटक आहे. पहिला चेंडू असेल प्रदीपचा. प्रदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना फलंदाजी मार्कवरती आहे कैलास आणि अशोक. दोघांना इथे आपली धावसंख्या साजरी करायची आहे. 31 धाव आतापर्यंत लगावल्या गेल्यात फलकावरती आपण पाहतोय. सुंदर मॅच बेरवाडी वर्सेस कामतपाडा दोघांमध्ये चुरशीची मॅच पाहतोय. इथे आमचे माननीय श्री नामदार यांचं नाव काय कमलेशजी अधिकारी हेही आले त्या मॅचचा मोरमोर आनंद लुटतायत. हो शॉर्ट पिच चेंडू होता. आकडू टप्प्याचा हा ट्रॅकर चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कार्पेट शॉट जणू खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय त्यामुळे अधिक दुहेरी धावेसाठी प्रयत्न चालू असताना आपण पाहतोय इथे बॅट्समन पडलाय. कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची निष्काळजीपणाने काळजी घ्यायची आहे. सावरायचंय बघायचंय आमचे कमिटीचे पदाधिकारी जायचंय आपण कुठल्या प्रकारची दुखापत होणार नाही. पाणी घेऊन जायचंय. जरा लागत असेल पाणी हवं असेल तर पाणी घेऊन जायचंय. तसंही इथे जे खेळाडू वर्ग जर खेळायला आले असतील खेळणारे असतील जर कुणाला दुखापत झाली असेल जर कुणाला लागलं असेल खरचटलं असेल तर हॉस्पिटल चालू आहेत. डॉक्टर इथे येऊन गेलेत. कुणाला जर लागलं असेल खेळाडूंना तर त्यांनी हॉस्पिटल चालू आहे. तळवड्यामध्ये जायचं आहे गावामध्ये आणि कोळी औषधं जे असेल ते त्यांनी घ्यायचं आहे. आपण पाहिलं गेलं खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वतःला सुद्धा सावरायचं आहे कारण आपलं जीवन एक अमूल्य आहे. जीवनामध्ये आपण क्रिकेट तर खेळत राहणार आहोत परंतु आपल्या शरीराला कुठल्या प्रकारची दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यायची नोंद घ्यायची आहे. पण सुंदर मॅच पाहत असताना दुहेरी धाव घेण्यास उत्सुक असताना फलंदाज जमिनीवरती धावसंख्या झाली 33. पाहतोय आपण फलंदाज जाणीवपूर्वक झाला आहे. अशोक आणि कैलास दोघे जण फलंदाजी करतायत. 2 धावा कुणाल आपण पाहतोय धावसंख्या झाली 33. स्कोअर बोर्ड झालाय 33. स्कोरिंग एकच धाव घ्यायचे. ओके धन्यवाद थँक्यू शुक्रिया. एकच धाव मिळेल. 32 धावा होतील फलकावरती. शेवटचं अंतिम षटक फेकतोय. पहिला चेंडू फेकला गेला. 1 धाव मिळाली इथे फलकावरती. अंकित झाल्यात 32 धावा चौथ्या आणि अंतिम षटकातला हा पुढचा चेंडू असेल. अशोक आणि कुणाल फलंदाजी करतोय. कामतपाडा संघाकडून हा ट्रॅकर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु गुडलेंतवरती चेंडू होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण साजरं झालं गेले. दुहेरी धावेसाठी प्रयत्न चालू आहे. दुहेरी धाव मिळेल. 2 धावा निश्चित मिळतील. चेंडूवरती समाधानी व्हावं लागेल. पुढे जातील धावा. धावसंख्या पुढे जाईल. अंकित होतील फलकावरती धावा त्या 34. आपण पाहतोय सुंदर मॅच मध्ये इथे 34 धावा लगावल्या गेल्यात. सुंदर चौकार नाही षटकार नाही परंतु सिंगल डबल धावा इथे आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून कुणाल आणि अशोक. जी हा पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू होता. पंचांकडनं अपील दर्जेदार अपील इथे आपण पाहतो विकेट किपरकडनं परंतु पंचांनी ते फेटाळून लावले. पुरेसा चांगलासा आपण चेंडू पाहतो. निर्धाव चेंडूने सांगता झाले. गोलंदाजाने स्वतःला सावरलं. कमबॅक आणि सफल झाला गोलंदाज. असफल फलंदाज झालाय. धावसंख्या झाली 34. जणू एक चांगली धावसंख्या पाहतोय कामतपाडा संघाची. त्याच स्टार पद्धतीने गोलंदाज सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये. गोविंद अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सुंदर कार्पेट शॉट ऑफ साईडला खेळलाय चेंडू. जणू क्षेत्ररक्षण तयार आहे. 1 सिंगल धाव पूर्ण झाले. समाधानी व्हावं लागेल. तत्पूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं. 1च धाव मिळेल. समाधानी व्हावं लागेल आणि 35 धावा पुढे जातील. फलकावर अंकित होतील 35 धावा. 3 गडी इथे बाद झालेत कामतपाडा संघाचे आणि धावा अंकित झाले त्या 35. शेवटचं अंतिम षटक टाकताना गोलंदाजी मार्कवर सक्षम होतोय ललित. शेवटचा आणि अंतिम षटक 2 चेंडू शिल्लक आहेत ललितचे. पुढील चेंडूने सांगता होते ऋतिक सॉरी. आणि हा ट्रॅकर चेंडू खांद्याला लागून सरळ विकेट किपरच्या कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू एक निर्धाव चेंडूने सांगता झाली. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. पण पाहतोय धावा मात्र स्थिरताना पाहिल्याच 35 अवघ्या धावा 24 चेंडूंमध्ये 23 चेंडूंमध्ये 35 धावा लगावल्या गेल्यात. एक शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेष सुंदर गोलंदाजी पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय. लोकांचं रयतेचं नजरेचं डोळं फेडणार ही गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू साजरा करण्यासाठी सज्ज असणार आहे.
जे हा पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, गिरकी घेतली फलंदाजाने आणि चेंडू जाऊन हताश झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि गडी बाद झाला. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या झाली ती 4 षटकांमध्ये 35 धावा लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 36 धावांचं एक सोपं आव्हान असेल त्या संघासाठी. बिरवाडी आपण या ठिकाणी आत्ताच आमचे आदरणीय कबलेचे अधिकारी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आमच्या तलवडे ग्रामचे पोलीस पाटील आदरणीय मच्छिंद्र मराठे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन कमलेशचे अधिकारी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. युट्यूब त्याचप्रमाणे आणि ज्यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिले असे आमचे भस्मा मामा आम्ही त्यांना भस्मा बाबा म्हणून सर्वजण या ठिकाणी ओळखत असतो. आणि त्याचप्रमाणे मंगळू बर्तड या दोघांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या विशेष सहकार्याने जे या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे, जे सुंदर असं मैदान, या मैदानाचा जो आनंद आपण सर्व प्रेक्षक वर्ग त्याचप्रमाणे खेळाडू वर्ग या ठिकाणी घेतोय, ते सर्व श्रेय मला वाटतं या दोन आमच्या वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वांना जाईल. मी त्या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. मंगळू मामा बर्तड, त्याचप्रमाणे भस्मा बाबा, दत्तू मामा भस्मा यांचं स्वागत आमच्या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अंकुशजी बर्तड साहेब यांना विनंती आहे की शॉल श्रीफळ देऊन या ठिकाणी आणि गुलाब पुष्प देऊन त्याचं या ठिकाणी मनभर स्वागत करायचं आहे. आपलं जे सहकार्य असतं ते आतोनात असंच शेवटपर्यंत राहू आणि अशी स्पर्धेचा आनंद आमच्या सर्व प्रेक्षकांना राहावा अशी या ठिकाणी आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे आमचे मंगळू मामा बर्तड, धन्यवाद. आपण इथे सत्कार समारंभ झाला गेला, पहिली इनिंग पाहिली गेली. आपण 35 धावा तत्पूर्वी इथे लगावल्या गेल्या कामतपाडा संघाने. उर्वरित जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 36 धावांचं लक्ष्य असणार आहे. 24 चेंडूंमध्ये 36 धावांचं लक्ष्य असणार आहे. आणि प्रेक्षकांसाठी एक गोल्डन सुवर्ण संधी आहे. बाहेर झेल जर पकडला गेला तर तळवाडा गावचे सरपंच अंकुशजी बर्तड साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक कॅश मिळणार आहे. सुवर्ण संधी आहे, गोल्डन सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. बाहेर झेल घेतला गेला तर तुम्हाला निश्चित इथे सरपंचाकडनं बर्तड साहेबांकडनं 101 रुपये मिळणार आहे. कुठे थांबा, झेल घ्या, टप्पा झेल नाही. रेषेच्या आतमध्ये यायचं नाही. कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षकाला कुठल्या प्रकारे बाहेर मैदानाच्या बाहेर जी पिवळी पट्टी आहे त्या पिवळ्या पट्टीच्या बाहेर थांबायचं आपण. बॉल जाणार. सक्षम फलंदाज आहेत बिरवाडी संघात. पोलीस सेवेत कार्यरत असणारे फलंदाज पहिल्या प्रदीप गाडेकर सुंदर फलंदाज आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करतायत. ते क्वालिफाय केलं होतं, आज ते खेळतायत, फलंदाजी करतायत. कामतपाडा संघासमोर साजरा करण्यासाठी इथे सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. पहिलं षटक आहे गोविंद, स्वतःचा वैयक्तिक पहिलं षटक असेल गोविंद यांचा. कमालीचा हा स्ट्रोक असेल, कमालीचा फलंदाज आहे आणि कमालीचा गोलंदाज असेल. पहिला चेंडू गोविंद याचा सामना करेल प्रदीप. हो हा ट्रॅकर चेंडू आकाशमय चेंडू होतोय. आपण पाहतो लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू सरळ तुम्हाला पैसे मिळणार. आणि अजून एक गोल्डन सुवर्ण संधी बाळा भुईर
यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक कॅश मिळणार आहे प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांनी जमा व्हायच्या पिवळ्या पट्टीच्या बाहेर आणि झेल पकडायचा आहे. तत्पूर्वी आपण धावत झाले ते सुंदर प्रदीपच्या बॅटमध्ये निघालेला हा षटकार उत्तुंग षटकार पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलेला आपण खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. चौकार गेलाय 4 धाव मिळतील. पाहता पाहता इथे चौकार डीजे जरा वाजवायचं आपण पण एक सुंदर मॅच आपण पाहतोय. 2 चेंडूंवरती सणसणीत एक षटकार आणि एक चौकार लगावला गेला. हा मुनमुरा चेंडू होता आकडू टप्प्याचा होता. चेंडूला निर्धाव चेंडूने सांगता गेले. गोलंदाज सफल होतोय. आता इथे पाहतोय आपण सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 2 चेंडूवरती मार पडता क्षणी 3ऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडूने सांगता झाली. पहिले षटक आहे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक आहे. पॉवर प्ले सेटिंग पाहतोय. पुन्हा एकदा कार्पेट शॉट आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. एक सिंगल धाव तत्पूर्वी निघाली. इथे 1 धाव मिळेल. 11 धावा होतील. दुहेरी आकडा गाठला गेलाय संख्येने. 11 धावा पाहतोय आपण. पहिला षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवर शेष असताना गोलंदाजी इथे पाहत असताना जणू काही वाऱ्याच्या वेगाने फलंदाजी करतायत प्रदीप आणि त्याचा साथीदार प्रफुल्ल. एक वेगवान साथ देतोय त्याला प्रदीपला. उत्तुंग 36 धावांचं लक्ष असताना इथे सुरुवात मात्र आपण पाहतोय अप्रतिम सुरुवात दोघांकडनं बिरवाडी संघाकडनं. पुढील चेंडूनी सांगता होते. पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू होता पडता क्षणी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय स्थिरावतोय. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूने सांगता झाली. कमबॅक करतोय आता मात्र 10 धावा 11 धावा इथे लगावल्या गेला. त्यानंतर स्वतःला सावरतोय आणि धावा मात्र स्थिरावतायत. आपण पाहतोय चारही बाजूने हा सजवलेला रंगारंगोटीने पिवळ्या पट्टीने सजवलेला हा मैदान. आजचा दिवस आहे गोड आजचा दिवस. या गोड दिवसामध्ये सुंदर मॅच आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता पूर्णपणे स्वतःला सावरतोय. पूर्णपणे कमबॅक करतोय. षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सुरुवात आपण पाहतोय. 11 धावा इथे लगावल्या गेल्यात अंकित झाल्यात फलकावरती. याच्यानंतर सामना होणार आहे तो कोटेरा वर्सेस उपेक्षा शेंडेगाव. या दोघांमधली पुढची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण पाहूया पुढची सामना आपण तुम्हाला मी ऐकवला गेलाय. शेंडेगाव वर्सेस कोटेरा हा मॅच होणार आहे. जो जिंकणार आहे त्यामधनं तो सरळ फायनलसाठी खेळणार आहे. लक्षात घ्यायचंय एक आज इथे शेवटचा अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसामध्ये इथे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या लाभली गेली. ह्या दिवसामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट चाहत्यांचं मंडळातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तत्पूर्वी आपण सामन्यामध्ये वळूया. धावा झाल्यात 11. पहिलं षटक समाप्त झालंय. ते कुठल्याही प्रकारे गोविंदला सफलता मिळाली नाही. दोन्ही फलंदाज मैदानावरती स्थिर स्तब्ध आपल्या मनाने शैलीतनं खेळतायत. स्वतःचा वैयक्तिक आणि सांघिक दुसरं षटक टाकतोय अशोक. हो अंदरुणी किनारा झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल मात्र इथे सुटला गेला. चेंडू जातोय सीमेरेषेकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा मिळतील प्रफुल्लला. प्रफुल्लच्या खात्यामध्ये 4 संघाच्या खात्यात 4. टोटल धावसंख्या फलकावरती जाते ते 15च्या घरामध्ये अंकित झालेत 15 धावा. अप्रतिम आपण खेळ पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती एका क्षणी चेंडूला सरळ विकेट किपरच्या कव्हरच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर लगावला गेला. सुवर्ण संधी गोल्डन सुवर्ण संधी. षटकार लगावला तर प्रेक्षकांसाठी 101 रुपयाचं रक्कम पारितोषिक कॅश मिळणार आहे. सरपंच परदर साहेब यांच्याकडनं आणि बाळा भोईर यांच्याकडनं. हो पुढील चेंडूने सांगता होते. प्रफुल्ल अप्रतिम खेळतोय. सुंदर खेळतोय आणि प्रदीप सुद्धा अप्रतिम खेळतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली चेंडूने. 1 धाव उर्वरित काढली गेली. 1 धाव निश्चितच मिळेल. समाधानी व्हावं लागेल. सिंगल धावेने धावसंख्येत भर. 16 धावा होत आहेत. आपण पाहतोय दुसरं षटक सुद्धा इथे मागणं ठरलं जात आहे. परंतु इथे थोडासा कमबॅक केला फलंदाजाने. एक चांगली धावसंख्या उभी करायची. 36 धावा इथे बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने फलंदाज स्थिर सुंदर खेळतात. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेला. त्यानंतर 4 धावा मारल्या गेल्या. त्यानंतर आपण पाहतो कमबॅक केलं गोविंदने आणि 4 चेंडू निर्धाव चेंडूने सांगता केली. फुलटॉस चेंडू अवमान होता.
पुन्हा एकदा कार्पेट शॉट आपण पाहतोय, जणू त्यापेक्षा अधिक सुंदर क्षेत्ररक्षण झालं गेलं. एक सिंगल धाव मिळते, समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या तशी पुढे जाईल, 17 धावा होत आहेत. आणि दुहेरी षटक आपण पाहतोय, दुहेरी षटकामध्ये स्वतःला सावरतोय. पहिल्या चेंडूवरती मार बसताना, मार पडताना 2 षटक, 2 चेंडू मात्र इथे सिंगल धावेने, 2 चेंडूवरती सिंगल धावा दिल्या गेल्या. पुढील चेंडू प्रदीपसाठी मोठा प्रहार करण्यासाठी सज्ज असताना एक सुंदर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कार्पेट शॉट लागला गेला. चेंडू जातोय गोविंदच्या हातामध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण झालं गेलंय आणि चेंडू मात्र शरीराला लागतोय, अंगाला लागतोय. इथे 1 धाव मिळेल. एका धावेच्या सेवेत धावसंख्या पुढे जाईल, 18 धावा होतील फलकावरती. दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना जवळजवळ 3 चेंडूंवरती एक सिंगल धावा देतोय गोलंदाज अशोक. पहिल्या चेंडूवरती मार पडताना स्वतःला सावरला गेला. प्रत्येक चेंडूवरती धाव येते इथे बिरवाडी संघासाठी. धावा झाले ते 18. आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह मॅच आपण पाहतोय. बिरवाडी वर्सेस कामतपाडा दोघांमध्ये सुंदर मॅच, प्रेक्षकांचा समावेश. हा कोण टप्प्याचा चेंडू होता, हा ट्रॅकर चेंडू होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अचूक टिसून काम करतोय विकेट किपर. सुंदर चेंडू होता, अंदरुणी किनारा लागला गेला होता, परंतु धाव मिळणार नाही चेंडूवरती. निर्धाव चेंडूने सांगता होईल. डॉट चेंडू काढला गेला. धावा आहेत फक्त फलकावरती, फक्त आणि फक्त 18. दुसरं षटक आपण पाहतोय, समावेश अशोक यांचा आहे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कावरती शेष असताना शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. छोटासा पावलांचा हा रनअप आहे. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागतायत विकेट किपर. पंचांनी ती फेटाळून लावले. षटक समाप्त होतं. 2 षटकांच्या समार अखेरीस इथे कुठल्या प्रकारचे विकेट गमावलेली नाही. धावसंख्या झाली आहे ती 18. अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या गेल्या होत्या गोविंद आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या गेल्यात. अतिपूर्ण महत्वपूर्ण हे षटक आपण पाहिलं गेलं. दुसरं षटक जणू कुठल्या प्रकारची सफलता मिळालेली नाही, परंतु षटक मात्र अप्रतिम असं षटक चांगलं टाकलं गेलं अशोकच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. कारण जर संघाला जर विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर भेदक, अचूक आणि महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. आणि बिरवाडी संघाला जर जिंकायचं असेल, पुढच्या सामन्यामध्ये जर आपल्याला पदार्पण करायचं असेल तर त्यांनाही भेदक आणि चांगली कामगिरी करून मोठ्या फटक्यांची गरज आहे. कैलास स्वतःच वैयक्तिक आणि तिसरं षटक कैलासकडे सोपवलं गेलंय हाताळणी करण्यासाठी. कैलास येतोय. पहिला चेंडू असेल कैलासचा. सामना करतील आमचे भेदक प्रदीप. प्रदीपसाठी हा पहिला चेंडू असेल कैलास यांचा. तिसरा षटक आहे. अकडू टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला खेळलाय चेंडू. पाहूया चेंडू जातोय सीमा पार. पहिला चेंडू एका क्षणी बॅटीवर तर एका क्षणी प्रदीपने सरळ चौकाराचा दिशा दिली आणि चेंडू नेऊन ठेवला प्रेक्षक झोन मध्ये. 4 धावा मिळतील प्रदीपला आणि धावफलक पुढे जाईल बिरवाडी संघाचा. 22 धावा आपण पाहतोय. महागडी चुकी इथे पाहतोय. पहिल्या चेंडूवरती इथे सणसणीत चौकार लगावला गेला. गोविंदकडनं शिकवण गोलंदाजाला आपण पाहतोय. सुंदर मॅच युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह मॅच आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती प्रदीपने चौकार लगावला गेला. ऑफ साईडला दिशा दिली चेंडूला. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट खेळलाय. पुन्हा एकदा कार्पेट शॉट. चेंडू जातोय सरळ खेळाडू कक्षाकडे, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच जोमानी झालंय. दुहेरी धाव इथे मिळेल. 2 धावा मिळतील. अंकित होतील, पुढे जातील धावा. 24 धावा आपण पाहतोय. 2 चेंडू टाकले गेले तर 6 धावा दिल्या गेल्यात कैलासने. पुरेपूर फायदा आपण पाहतोय इथे. 36 धावा इथे बनवायच्या आहेत बिरवाडी संघाला. तिसरं षटक चालू आहे. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातले कैलास गोलंदाजी मार्गावरती हजर असताना पाहतोय, सामारा जातोय त्याला. हा फलंदाज एक उत्तीर्ण फलंदाज आहे. चांगला एकाक्षणी चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. आकुडा टप्प्याचा हा ट्रॅकर चेंडू होता. थोडासा वेट केला, पावलांचा प्रयास करून प्रदीपने चेंडूला बॅटवरती घेतला आणि जोमाने लॉंग ऑन मिड विकेटच्या डोक्यावरनं प्रेक्षक झोन मध्ये प्रेक्षकांचं स्वागत केलं. या चेंडूने 6 धावा मिळतील प्रदीपला. आणि धावा झेल घेतलाय का कोणी प्रेक्षकांनी? घेतलाय. ज्यांनी कोणी झेल घेतला असेल त्यांनी पुढे यायचं आहे. आमच्या समालोचन कक्षासमोर पुढे उभं राहायचंय. मॅच संपल्यानंतर तुला पैसे दिले जातील. तत्पूर्वी तू वेट करायचंय, थांबायचंय तू. ओके, वरती स्टेजवरती यायचंय. आणि
आमचे बाळाभोर यांच्याकडनं 100 रुपये आलेत आणि सरपंच आमचे बर्तड साहेब यांच्याकडनं 100 आले. 200 रुपये तू घेऊन जायचेत. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑफ साईडला खेळलाय चेंडू, मैदानाच्या बाहेर जातोय का? जेल घेतलाय का? नाही, चौकार जातोय. ओके ओके, धन्यवाद, थँक्यू, शुक्रिया. 4 धावा मिळतील. 34 धावा आपण पाहतोय फलकावरती. तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारला, चौथ्या चेंडूवरती चौकार लगावला. धावा झाल्यात त्या फलकावरती. 33 धावा. इथे तुझं नाव सांगायचंय. 34 धावा. गणेश आणि प्रतिम असा झेल पकडला गेला मैदानाच्या बाहेर. गणेश या ठिकाणी गणेश मालू खोडका सुंदरसा झेल पकडून या ठिकाणी त्याला बक्षीस लागू झालेलं आहे. 3 धावांची गरज आहे. आपण पाहतोय सुंदर मॅच. सॉरी, 2 धावा हव्यात. इथे 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हो हो, पुन्हा एकदा अंदरुणी किनारा खाली शतरक्षण तैनात आहे. पाहूया. झेल मात्र सुटला गेलाय आणि इथे आपण मॅच इक्वलिंग झाली. आता 35 धावा इक्वलिंग झाली मॅच. एक पुरेपूर फायदा उठवायचा आहे. एक धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. ओपनिंगचे फलंदाज आतापर्यंत मैदानावरती मॅच फिनिंग करण्यासाठी इथे थांबलात. आपण पाहतोय दोघे फलंदाज आपण इथे पाहतोय. प्रदीप आणि प्रफुल्ल दोघांनी मॅच इथे फिनिश करण्याचा निर्णय घेतला गेलाय. कोठेरा संघाचा कर्णधार आणि शेंडेगाव संघाचा कर्णधार दोघांनी समालोचन कक्षाचा भार स्वीकारायचा. यायचा इकडे नाणेफेकीसाठी. पुढील सामना तुमचा होणार आहे. इथे बिरवाडी संघ विजय झालाय. मनपूर्वक स्वागत असेल त्यांचा. हरलेल्या संघाचा कमिटीतर्फे कौतुक असावं. आमचे फरडे सर कुठे गेले असतील, जरा त्यांनी मायक्रोफोनवरती यायचं आहे.